गजानना गणराया रे, गजानना गणराया रे, विनीत झाले तव चरणाशी, विनीत झाले तव चरणाशी, करी कृपेची छाया रे, गजानना गणराया रे, गजानना गणराया, जगताला या आनंद देण्या, नित्य घडो संगीत साधना, जगताला या आनंद देण्या, नित्य घडो संगीत साधना, कधी न माझा सूर भंगू दे, कधी न माझा सूर भंगू दे, आरती तव गुण गाया, गजानना गणराया रे, गजानना गणराया, अवगुण माझे जळूनी जाऊ, अवगुण माझे जळूनी जाऊ, मन माझे निर्मळ राहो, मन माझे निर्मळ राहो, तुझ्या कृपेने मार्ग दिसू दे, तुझ्या कृपेने मार्ग दिसू दे, हा भवसिंधू तराया, गजानना गणराया रे, गजानना गणराया रे, विनीत झाले तव चरणाशी, करी कृपेची छाया रे, गजानना गणराया रे, गजानना 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 गणराया. Ganahira Hema Neralkar Upasni, she has groomed her powerful voice with indefatigable riyaz. Music is truly in her genes. The Sopranos is a music school and recording studio by Hema Upasni. Classical music is always tagged as serious, but with Sopranos, we will bring the fun element with a structured and extensive program. The Soprano studio is equipped with solid-state Logic Super Analog X-Dex console with latest Pro Tools HD Native. The Mehfil Hall can accommodate up to 100 people with Bhartiya Baitak. 50 musicians can perform in the recording studio. With all these facilities, you can shoot your video in our studio to make an amazing impact. रसिकाओ नमस्कार, मी हेमा उपासनी द सोप्रानोज रेकॉर्डिंग स्टुडिओच्या म्युझिक कहाण्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्ता इतकी सुंदर सुरुवात झाली आहे तेव्हा मी वेदश्री ओक हिचं मी मनापासून स्वागत करते. तू इतकी सुंदर सुरुवात केली आहेस तर मला असं वाटतं सगळ्यात आधी तू आपल्या रसिकांना या रचनेच्या बद्दल तू सांगावंस असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वप्रथम मला इथे बोलवल्याबद्दल हेमाताई तुझे आभार. थँक्यू सो मच. ही रचना माझी आई माझ्या गुरु आशाताई खाडीलकर यांची आहे. आईनी
तिच्या नंतरच्या काळामध्ये बऱ्याच बंदिशींची रचना केली किंवा गाण्यांची रचना केली. त्यातलं हे एक गणपतीचं गाणं तिने स्वरबद्ध आणि लिहिलेलं पण तिनेच आहे. क्या बात है. सो त्यामुळे ही कम्प्लिटली रचना तिची आहे. आणि अतिशय म्हणजे आपण आत्ता जसं बोलत होतो की एखाद्या रागावर आधारित असलेलं भावगीत जरी असेल तरी ते पटकन मनाला भिडतं, कारण त्याला एक भक्कम असा पाया असतो, वरवरचं काही नसतं. तर त्यामुळे अशा अनेक रचना आईनी केलेल्या आहेत. त्यातलीच ही एक अतिशय सुंदर आणि माझ्या आवडीची अशी एक रचना म्हणून मी आज कार्यक्रमाची या सुरुवात गणपतीच्या गाण्याने केली. वा वा वा. आणि जसं तू आत्ता उल्लेख केला, आणि हे मला असं वाटतं सगळ्यांना माहिती आहे की तू सुप्रसिद्ध गायिका आशाताई खाडीलकरांची मुलगी आहेस, तर तेव्हा मला आता तुझ्या लहानपणात शिरायचं आहे. कारण मी पण अशाच घरात जन्मली आहे की जिथे आपल्या जन्माच्या आधी गाणं तयार होतं. नक्कीच. तर तुझ्याही घरात गाणं होतं, ते वातावरण होतं, तर पण तू स्वतःचा इंटरेस्ट तुझा कसा निर्माण झाला? जसं तू म्हणालीस तसं म्हणजे माझ्या जन्मापासून रादर मी आईच्या पोटात असल्यापासूनच मी गाण्याचं मला ते संस्कार कुठेतरी होते. लहानपणापासून आमच्या घरी सतत गाण्याची आणि नाटकाची खूपच म्हणजे नेहमी ते वातावरण असायचं. काही ना काही कारणामुळे रिहर्सल्स चालू असायच्या, आईच्या प्रोग्रॅमच्या असायच्या, बाबांच्या नाटकाच्या रिहर्सल्स असायच्या, किंवा कधी ते दोघेजण एकत्र काही काम करत असतील तर त्यांचा एकमेकाशी संवाद असायचा की हे घेऊया ते नको, मग बाबा लिहायचे स्वतः, निवेदन लिहायचं. त्यामुळे अशा अतिशय सुसंस्कारित आणि काय म्हणतो आपण कलेचं माहेरघर ज्याला आपण म्हणतो तशा घरात मी जन्माला आल्यामुळे पहिल्यापासून अगदी लहानपणापासून ते संस्कार नकळत माझ्यावर झाले. जशी मोठी होत गेले तसं तसं जेव्हा आपल्याला कळायला लागतं की बाबा आपल्याला आयुष्यात काय करायचं, जेव्हा 9वी 10वीत आपण येतो तेव्हा मग करिअर काय आणि तू काय करणार असे जे विषय व्हायला लागतात, त्याच्या आधीपासून मी आईबरोबर कार्यक्रमांना जातच होते, तिला साथ करत होते. पण माझ्या मते माझा इंटरेस्ट स्वतःचा 8वी 9वीच्या सुमारास जास्त डेव्हलप व्हायला लागला. मे बी समज यायला लागते, जसं मी म्हटलं तसं ते थोडं कळायला लागतं की ह्याच्यात काय गंमत आहे आणि हे याचं जे नॉलेज आहे, जे आपण संस्कार म्हणतो क्लासिकल म्युझिकचे, ते किती डीप आहे, किती डीप रूटेड आहेत ते. सो ते जेव्हा समजायला लागलं तेव्हा मला त्याचा आनंद, पण प्रत्येक गोष्ट आपण जेव्हा करतो किंवा रादर आयुष्यात काही करतो तेव्हा त्याचा स्वतः आनंद घेणं खूप गरजेचं असतं, तरच तुम्ही ते छान करू शकता आणि आनंदाने करू शकता. सो त्यावेळेला माझ्या मते माझ्यात ती ऊर्जा जास्त निर्माण झाली की हो आपण आहे, आपल्याला सुदैवाने परमेश्वराकडून ते आलेलं आहे गाण्याचं चांगलं, आईबाबांचे आशीर्वाद आहेत. तर त्यामुळे माझ्या मते त्या दरम्यान मला ती एक नॅक कळायला लागली आणि आवड निर्माण झाली की क्लासिकल म्युझिक आणि संगीतामध्ये आपण करावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी काय स्वतः कधी अशी स्टुडिओस वगैरे कधीच नव्हते, कधीच नाही शाळेत. म्हणजे मी तुझ्याकडे बघून असं अजिबात वाटत नाही पण आता उगाचच सांगतेस नाही अजिबातच मला अभ्यासाची आवड ॲज सच नव्हती. माझ्या भावाला खूप होती. माझा भाऊ अत्यंत स्टुडियस, अत्यंत म्हणजे आमच्या घरात इतकं मी तुला म्हटलं तसं गाण्याच्या प्रोग्रामच्या तालमी, नाटकाच्या तालमी, त्यात त्यांनी 10वी 12वीत 90च्या वरती वगैरे पर्सेंटेज मिळवले. मुळात तो हुशार आणि मुळात त्याला आवड अभ्यासाची. त्यामुळे तसं माझं नव्हतं. मी शाळेत असताना पण एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्येच जास्त रमायचे. म्हणजे आम्ही वर्गात कमी आणि वर्गात. पहिल्यांदा काय गायली होतीस, आठवतं का काही? बाप रे, शाळेत पहिल्यांदा काय गायले मला आत्ता आठवणं कठीण आहे. पण किस्सा काही आठवतो, काही प्रसंग असा काहीतरी? हे पण पहिला माझा स्टेजवरचा परफॉर्मन्स मला आठवतो, जो गाणं नव्हतं, नाटक होतं. अच्छा. मी जेव्हा केजीत होते, मोठ्या शिशूमध्ये म्हणजे त्यावेळेला. सो तेव्हा मी रमाबाई परांजपे बाल मंदिर पार्ल्याला जे आहे तिथे होते.
तर तिथे मी पहिल्यांदा नाटकात काम केलं होतं चल रे भोपळ्या टुणूक टुणूक बरं या नाटकात. आणि त्यात मी ती आजी झाले होते. ती सांगते की मी लेकीकडे जाईन तूप रोटी खाईन वगैरे. आणि त्यात मी ती आजी झाले होते आणि नऊवारी साडी वगैरे टिपिकल सगळं नेसून ते सगळं केलं. आणि मला मी कधीच नाही विसरणार ते. आता 5 वर्षाची मुलगी 4 वर्षाची काय त्याचं गंमत असणार त्याच्यात. तर ते नाटक झाल्यानंतर आमच्या ज्या मुख्याध्यापिका होत्या सो त्यांनी मला बोलवून घेतलं आणि त्यावेळेला त्यांनी मला 20 रुपयाचं बक्षीस दिलं होतं की अतिशय छान केलंस, खूप छान नाटकात काम केलंस. त्यामुळे ते माझं पहिलं प्रोत्साहन जे बालकडू आपण म्हणतो ना की जिथून सुरुवात होते शाळेतून, तर तो परफॉर्मन्स मी कधीच नाही विसरणार. अजूनही त्याचे फोटो माझ्याकडे. त्यामुळे तो पहिलं माझं पदार्पण म्हणता येईल वय वर्ष 5. पण ते नाटकासाठी झालं होतं. गाण्याचं असं मला तू विचारतेस तसं मला असं पहिलं गाणं, कारण इतकी गाणी म्हटलेली आहेत लहानपणापासून शाळेमध्ये पण हां एक गाणं मी आणि दादा नेहमी म्हणायचो. म्हणजे तो म्हणायचा म्हणून आपोआपच मला ते यायला लागला केशवा माधवा. अच्छा. हां तो छोटा असो, त्याचा पण अत्यंत सुंदर आवाज आहे, अतिशय सुंदर गातो. तर त्यामुळे केशवा माधवा आणि गगन सदन ही 2 गाणी आमची पेटंट होती लहानपणी. की आपण म्हणतो ना की कौतुकाने वेदश्री गा गाणं पटकन कोणतरी आलं लगेच आम्ही सुरू व्हायचो आयदर केशवा माधवा किंवा गगन सदन, काय जसं तोडकं मोडकं येत असेल तेव्हा. पण हो ती त्या आठवणी आहेत, ती 2 गाणी अगदी होती. शाळेमध्ये ना आपण थोडं गातोय म्हटल्यावरती की लगेच सगळ्यांच्या पुढे येतो. म्हणजे की चला आता शाळेकडनं ही काही कॉम्पिटिशन आहे तिथे. तर त्याच्यामुळे मी शाळेत असताना लहानपणी आम्हाला तर काय असायचं की मी आले, एक तर तू जसं म्हणालीस तसं मला शाळेत जायचा प्रचंड कंटाळा यायचा. म्हणजे अजूनही मला शाळेत जाणारी मुलं बघितली की वाईटच वाटतं, का बिचारांना किती शिकावं लागतं. आणि त्या शाळेत गेलं की मग मी जर गेले की मला एक आमच्याकडे एक सेवक असायचे, त्या बाई मला तिकडनं दंडाला धरून डायरेक्ट स्टाफ रूम मध्ये की चल ग तुला आता इथे गायचंय, आता तिकडे गायचंय, की पूर्ण वेळ. आणि मग परत वर्गात आल्यावरती गृहपाठ कंप्लीट नाही म्हणून वर्गाच्या बाहेर परत उभे राहा. म्हणजे दोन्ही गोष्टी अशा असायच्या मजा. तर म्हणजे म्हणून तुला विचारलं की म्हणजे असे काही प्रसंग नाही वर्गाच्या बाहेर वगैरे असं नाही फारसं झालं. असं नाही झालं. म्हणजे मी मस्ती करायचे, आमच्या दोघांमध्ये तशी मस्तीखोर म्हणशील त्यातल्या त्यात तर मीच होते. म्हणजे दादा खूपच सिन्सिअर आणि अतिशय मितभाषी कमी बोलणारा त्यावेळेला होता आणि खूपच सिन्सिअर, म्हणजे अभ्यासूच म्हणता येईल तेव्हा. म्हणजे अशी तुझी संगीताकडे. पण तरी पण तुला पुढे जाऊन किंवा असं, कारण तुझ्या समोर जसं तू आत्ता बोलताना म्हणालेस की बाबांचं पण एवढं मोठं क्षेत्र होतं नाटकासारखं एवढं मोठं, मग तुला परत नाटकात पूर्ण वेळ जाण्याची इच्छा नाही तशी नाही झाली मला. म्हणजे अपॉर्च्युनिटीज जशा जशा येत गेल्या आयुष्यात तशा मी त्या करत गेले, नाही असं नाही. बट समहाव म्हणजे मला मजा येत होती नाटक करायला. मला अजूनही मजा येत नाही असं नाही, मला ती प्रोसेस खूप आवडते, खूप मजा येते. तो एक वेगळा ती नशा आहे ती नाटकाची, जशी गाण्याची नशा असते तशी. त्यामुळे ते मला आवडतं. पण मी त्याच्या अशी अगदी कधी मागे किंवा मला नाटकातच काम करायचंय की हेच माझं करिअर असू शकतं असं मला नाही वाटलं. म्हणजे तसं मी स्वतःला ते रिस्ट्रिक्ट कुठे केलं नाही कुठल्याच बाबतीत, की ओके हे येत असेल आपल्याला आणि आपल्याला जर जमत असेल आणि लोकांना आवडत असेल आपण जे काय करतोय तर ते करायला ओके देन आय एम रेडी. तर त्यामुळे मी तो तसा ओपन हे ठेवला, कॅनव्हास ठेवला नेहमी. पण मग तरी पण गाण्याकडे जास्त फोकस राहिला तुझा? नक्कीच, हो नक्कीच गाणं जास्तच. म्हणजे माझ्या आयुष्यातलं पहिलं जिंगल मी गायले होते ते रवी मामाच्या थ्रू, म्हणजे रवींद्र साठे गायक. बरं. सो त्याची मुलगी आणि मी असं आम्ही पहिलं माझ्या आयुष्यातलं रूपम नावाच्या साडीचं का काहीतरी समथिंग ब्रँड होता, कपड्यांचा ब्रँड होता, ते पहिलं मी माझं जिंगल गायले होते त्यावेळेला. असे खूप मजा एक काय काय. आणि अशी मग तुझी सुरुवात झाली. बरं मला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की आईच नंतर म्हणजे जेव्हा तुला कळलं की मला आता गाणं पण व्यवस्थित करायचं आहे, मग जेव्हा अशी काहीतरी एक असं स्टेज येते ना की आपण तानपुरा घेऊन बसतो समोर, तर तेव्हा आईच गुरु म्हणून कसं होतं ते नातं? आई गुरु म्हणून जेव्हा असते ती तेव्हा खूप वेगळी असते. हां एक्झॅक्टली, मला ते खूप वेगळी असते. म्हणजे माझ्या बरोबरीने
तेव्हा ज्या काही विद्यार्थिनी आईकडे शिकत होत्या त्यावेळेला मी पण त्यांच्यासारखीच एक विद्यार्थिनी होती. मुलगी म्हणून तिने आजपर्यंत कधी मला उगाच खोटं काहीतरी छान गातेस चांगलं चाललंय कधीच नाही. जिथे कान पकडायला पाहिजे तिथे आजही कान पकडते. त्यामुळे गुरु म्हणून आणि तसं असायला पण पाहिजे. जिथे आई आणि मुलीचं नातं आहे ते खूप वेगळं आहे. जेव्हा तुम्ही गुरु आणि शिष्य म्हणून बसता तेव्हा एक समर्पण भावनेनी आपण तिथे बसणं आणि गुरुकडनं जेवढं आपल्याला टिपकागदासारखं ते घेता येईल जेवढं शक्य आहे तेवढं करणं. त्यामुळे ती गुरु म्हणून खूप म्हणजे जशी बाकीच्या शिष्यांशी ती असते तशीच ती माझ्याशीही होती. जिथे स्ट्रिक्ट हवी तिथे ती स्ट्रिक्ट होती. आणि कधी तिने असं हात राखून काही दिलं नाही गुरु म्हणून, की म्हणजे मुलगी म्हणून तुला काहीतरी एक चीज मी जास्त शिकवते आणि त्या बाहेरच्या म्हणून असं कधीच तिचं नव्हतं. गुरु म्हणून तिने कधी घड्याळाकडे बघितलं नाही. घड्याळ आणि कधीच नाही. आता काय होते माहिती की अपॉर्च्युनिटीज पण म्हणजे गुरूंच्या कडून ज्या काही त्यांच्या थ्रू अपॉर्च्युनिटीज आपल्याला येतात तर त्याच्यातही असं नाही माझीच मुलगी छान नाही असं रादर कधी तिने सांगितलं पण उलट आहे की असं कधी तिने सांगितलं पण नाही की माझी मुलगी बघा ऐका. जेव्हा लोकांनी ऐकलं तेव्हा अरे तुमची मुलगी असं उलट व्हायचं. अच्छा आशाताईंची मुलगी क्या बात आहे असं उलट व्हायचं. त्यामुळे तसं कधी तिने केलं नाही की माझ्या मुलीला तुम्ही हे करा किंवा असं. तुम्हाला आवडलं, तुम्हाला तिचं गाणं पटलं, रुचलं तर आणि तरच. तर कारण आशाताईंचं गाणं आम्ही पण औरंगाबादला जेव्हा काही त्या साईडला असायचं गाणं तर तेव्हा मी बघितलं की इतकं सुंदर महफिल रंगवण्याची क्षमता किंवा तानांची जबरदस्त तयारी. म्हणजे आपण काय बोलणार त्यांच्या गायकीबद्दल. आपण म्हणजे मला तर असं वाटतं की नखांची सर पण नाही आहे. तर इतकं सुंदर गाणं आणि प्रचंड मेहनत ती मेहनत क्षणोक्षणी त्यांच्या गाण्यात अगदी जाणवायची. खडा बुलंद आवाज आणि वध जाऊ कोणाला म्हणजे आशाताई हे समीकरण आयुष्यभरासाठी ठरलेलं आहे. तर ते समीकरण तयार करत असताना आणि एक आई म्हणून जेव्हा आपण तंबोऱ्याच्या शिवाय त्या व्यक्तीला बघतो म्हणजे आम्ही पण असं असायचं की तंबोऱ्याच्या नंतर जेव्हा आपले वडील असतील तर तेव्हा ते गुरु नसायचे, वडील म्हणून असायचे. तर ते पण एक वेगळं सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे एकाच नात्यात आपण खूप गोष्टी बघतो. नाण्याची दोन बाजू एकीकडे तसं येते. तर मग असं तुझं म्हणजे शिक्षण म्हणजे गाण्यातलं शिक्षण तुझं सुरू झालं म्हणजे 10वी नंतर मी SNDT मध्ये गेले आणि तिथून मी BA आणि मग मी MA असं दोन्ही बायोडेटात वाचलं. गोल्ड मेडल आणि आणखीन तुझ्या स्किल्स पण खूप म्हणजे एखाद्या आर्टिस्टच्या ह्याच्यामध्ये ते स्किल्स मला इतके छान आणि इंटरेस्टिंग वाटले की आणि जशी तू आहेस म्हणजे खरं तर ह्या निमित्ताने मला बायोडाटा वाचायला मिळाला. कारण ह्याच्या आधी आपल्या मैत्रीत बायोडाटा कधी येतच नाही पण त्या गोष्टी मी मॅच करू शकले तुझ्या स्वभावाशी म्हणा. म्हणजे आता ते लक्षात आलं की तू छान गाण्याकडे तुझी सुरुवात झालेली होती पण तसंच तुझं ऍक्टिंगचं पण क्षेत्र खूप मोठं आहे. तर एका एजमध्ये आल्यानंतर तू ऍक्टिंगला तुझी नेमकं काय सुरुवात सांगते त्याची गंमत आहे. 2000 साली राज्य नाट्य स्पर्धेसाठी ज्ञानेश दादांनी मला विचारलं होतं. ज्ञानेश पेंढारकर म्हणजे मला विचारलं म्हणजे बाबांना त्यांनी आधी फोन केला. तेव्हा मी कॉलेजमध्ये होते. तर बाबांना फोन केला आणि असं नाटक आम्ही करणार आहोत. आणि त्यावेळेला पश्चिम रेल्वेचा बाकी सगळा स्टाफ होता, बाहेरची फक्त मी एकटीच होते. अच्छा. अदर दॅन स्टाफ. सो बाबांनी मला सांगितलं की ज्ञानेशचा फोन आला होता, तू बोलून घे त्याच्याशी. काय म्हटलं काय नाटक आहे? संगीत नाटक. पहिल्यांदा अजिबात नाही असं माझं पहिलं होतं की संगीत नाटक नो वे. कारण मला त्याचा तो असा सगळा दिसत होता की गायचं पण आहे, ॲक्टिंग पण करायचे, हे काय आपल्याला जमणार नाही बाबा, आपले बस की बात नाही असला प्रकार होता. मी म्हटलं छे बाबा हे संगीत नाटक वगैरे मला नाही जमणार आहे, आय डोंट थिंक सो. नुसतं नाटक असेल प्रोज ठीक आहे मी करीन, पण अगं पण मिळाले नाही कशाला म्हणते, तू ऐकून तर घे, जा बोल त्याच्याशी, ते कथा काय आहे बघ, स्क्रिप्ट वाच. नाही वाटलं तर नको करू, तुला काय जबरदस्ती नाही आहे. बट मग हो नाही करत मी भेटायला गेले.
मग ज्ञानेश दादाला भेटले, मग त्यांनी सगळं मला सांगितलं असं 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 असणार आहे. आणि ते नाटक होतं कविराज जयदेव. बरं. म्हणजे जयदेवांच्या जी रचना आहेत हां, त्याच्यावर आधारित ते नाटक होतं. अतिशय सुंदर. प्रदीप ओकांनी लिहिलेलं होतं. सदानंद डबिरांचे हे होते शब्द होते. खूपच सुंदर नाटक होतं. आणि मग मी ते स्क्रिप्ट वाचायला लागले आणि मला खूपच आवडायला लागलं. म्हणजे मला माहिती नव्हतं, मला वाटलं नव्हतं की मी एवढं त्याच्यात मजा घ्यायला लागेन. बट जसं जसं मी स्क्रिप्ट वाचत गेले म्हटलं अरे आहे गंमत आहे ह्याच्यात. मग त्यांनी थोडीशी गाणी पण गुणगुणून दाखवली वगैरे. मग मी आले, मग मी बाबांना म्हटलं नाही बाबा मस्त आहे, मला आवडलं. मी मला तेच सांगत होतं तुला, आधी बघ तर विचार तर करून बघ. मग ते नाटक माझं पहिलं नाटक. म्हणजे जेव्हा आपल्याला समज आणि थोडंफार कळायला लागतं ते 2000 साली ते नाटक राज्य नाट्य स्पर्धेला आम्ही केलं. जवळजवळ 3-3.5 महिने आमची प्रॅक्टिस चालायची. म्हणजे मी कॉलेजवरून डायरेक्ट चर्चगेटला त्यांच्या ऑफिसला जायचे, मग प्रॅक्टिस करायचे, रात्री परत सकाळी, असं आमचं 3 महिने चाललं होतं. त्याला अण्णा पण होते. अण्णा यायचे मध्ये मध्ये. शनिवार रविवार आमच्या रिहर्सल्स असायच्या, तेव्हा अण्णांची भेट व्हायची. मग तिथून सुरुवात झाली. आणि त्या नाटकाला इतकं मला टेन्शन होतं की म्हटलं बाबा आपणच फक्त बाहेरचे आहोत, हे सगळेजण स्टाफ म्हणून जात आहेत. बरं अण्णा आले की आम्ही सगळे आधी घाबरून जायचो. अण्णा आले की थरथर सगळ्यांची, म्हणजे काय थोडंफार यायचं ते पण आम्ही विसरून जायचो. अण्णा आले की म्हटलं बापरे कसं जमणार आहे हे. पण 3-3.5 महिने ती आम्ही एकदम जोरदार प्रॅक्टिस केली. आणि जेव्हा प्रोग्राम म्हणजे कॉम्पिटिशन जेव्हा होती सांगलीला, त्याच्या 2 दिवस आधी माझा आवाज बसला. अरे बापरे. बसला म्हणजे इतका वाईट बसला होता की मी संपले. मी म्हटलं कसं मी गाणं म्हणणार आहे, मला अजिबात मला बोलता येत नव्हतं. सूरच येत नव्हता तोंडातून. म्हटलं आता म्हटलं मागे फिरायचं नाहीये, जे आहे ते आहे, पुढे आता जायचं. तर आम्ही तो प्रयोग केला. आणि त्या प्रयोगामध्ये पण माझा आवाज इतका गेला होता, मला अजूनही आठवतंय, मी अशी येरझाऱ्या घालत होते, भयानक टेन्शन आलं होतं मला. मी म्हटलं माझ्यामुळे नाटक गेलंय म्हटलं आज 100%. माझा आवाजच फुटला नाही तर काय. आणि अण्णा होते तिथे. अण्णा आले, काही विचार करू नकोस, अजिबात विचार करायचा नाही. मग त्यांनी मला काहीतरी औषधाची गोळी घेतली, ही तोंडात ठेवायची जिभेखाली, सगळं छान होणार असं म्हणून ते गेले. आणि मग नाटक सुरू झालं. नाटक सुरू झाल्यानंतर 2ऱ्या का 3ऱ्या अंकामध्ये अजून एक अशी घटना घडली की ज्याच्यामुळे त्या कॅरेक्टर जे करत होते त्यांचं पण नाव खाडीलकर म्हणूनच होतं. तर त्यांना वाटलं की अरे माझ्या चुकीमुळे आता नाटक गेलं असं. म्हणजे इतकं ते नाटक सुरू खूप छान झालं. समहाऊ देवाच्या दयेने माझा आवाज पण लागला. म्हणजे अगदी आपल्याला कम्फर्ट झोनमध्ये नव्हते मी, पण लागला सुदैवाने. सगळं व्यवस्थित होत होतं जेवढी भीती होती त्याच्यापेक्षा. मग ते 2ऱ्या घटना ती घडली, अरे माझ्यामुळे नाटक जाणार. आम्ही दोघं जण, मी आले आणि मी रडायला लागले, ते आले ते रडायला लागले, ज्ञानेश दादा गेलो रे नाटक माझ्यामुळे वगैरे असं. तो पण ठीक आहे. पण ते नाटक सगळं झालं आणि ते नाटक पहिलं आलं. अरे त्यात मग महिन्याभराने मला ज्ञानेश दादांनी फोन केला की फोन केला अशासाठी की आपलं नाटक पहिलं आलं राज्य नाट्य स्पर्धेला. म्हटलं वा, म्हटलं इतके मी खुश झाले. म्हटलं एवढे ऑब्स्टिकल्स असताना आलं नाटक. पण हे पण एक आपली शिकवण असते, हे आपले संस्कार कुठेतरी असतात की गिवअप करायचं नाही. बरोबर आहे. आवाज बरा नाहीये, आपण कम्फर्ट झोनमध्ये नाही आहोत, ह्या गोष्टी आपल्याला कळतात. बरोबर आहे. लोकांना तेवढं पटकन कळत नाही, कारण ते पहिल्यांदा ऐकत असतात. आपल्याला समजत असतं. पण ते कुठेतरी ते संस्कार की मी बघत आले होते आईबाबांचं नेहमी की काय वाटेल तर झालं, ते गिवअप करायचं नाही, यू गो अहेड विथ इट. बरोबर आहे. काय असेल त्या ह्याच्यात. सो तर ते झालं. त्यावेळेला मला रंगशारदेचा पुरस्कार पण मिळाला होता, अभिनेत्री म्हणून. सो ते माझं पहिलं नाटक, म्हणजे संगीत नाटक. मग त्यानंतर खूप एक छान अपॉर्च्युनिटी आली, ती म्हणजे कट्यार काळजात घुसली. ती 2009ला मी नाटक केलं ते. आणि ते नाटक करताना पण खूप मजा आली. त्यावेळेला मी राहुल देशपांडे, महेश, राहुलची बहीण दीप्ती आणि सुबोध, महेश काळे आणि सुबोध भावे, असे सगळेजण आम्ही त्या टीममध्ये होतो. आणि 1.5 महिन्यामध्ये ते नाटक आम्ही उभारलं. तो पण एक आपल्या आयुष्यातले एक अविस्मरणीय असे एक क्षण असतात ना, तसा तो मी कधीच नाही विसरणार. म्हणजे पहिला जो आम्ही प्रयोग बालगंधर्वला केला होता, यशवंतला केला होता पुण्याला, तर
ते त्यावेळेला इतकं दडपण होतं ना की म्हणजे तमाम पुण्यातली सगळी सांगीतिक दुनिया तिथे होती. पंत होते, शौनक दादा होता, त्यांच्या घरचे सगळे होतेच, दार्वेकर मास्तरांच्या घरचे होते. त्यामुळे प्रचंड दडपण होतं. आणि आदल्या दिवशी आम्ही जो 0 शो केला होता तो इतका वाईट झाला होता त्यामुळे आम्हाला सगळ्यांना जाम पडली होती. खूप आम्ही शिव्या खाल्ल्या होत्या की काही घडत नाही आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि त्या दडपणाखाली मग बरेच चेंजेस आम्ही केले आहेत त्यावेळेला. पण ते नाटक म्हणजे तो एक काळ माझ्या आयुष्यातला एक सुवर्ण काळ आपण एक म्हणतो की आठवणीत आयुष्यभर राहील. तसं खूप मजा आली होती त्या प्रोसेसमध्ये. आणि जवळजवळ 60-65 प्रयोग त्याचे मी त्यावेळेला केले होते आम्ही सगळ्यांनीच. म्हणजे नंतर त्यांनी पुढे चालू ठेवलं, मग मी आणि सुबोध आऊट झालो होतो, नंतर मग आम्ही बाहेर पडलो त्यातून. त्यामुळे तो एक खूप छान, त्यामुळे मगाशी म्हटलं तसं ती नाटकाची नशा आहे तशी ती प्रोसेस. आणि नाटक ऍक्च्युली करण्यापेक्षा ती मागची जी प्रोसेस असते ना ती खूपच खूप जास्त शिकवून जाते. त्यामुळे तो माझ्या आयुष्यातले जे काय उत्तम क्षण आणि उत्तम अनुभव किंवा उत्तम काम माझ्या हातून जे काय थोडंफार झालंय त्यातला कट्यार काळजात बसली. काय मजेदार अनुभव त्याचे. हो, खूप आहेत बा नाटकाचे अनुभव. म्हणजे तू वेगळा एपिसोड आपल्याला करायला लागेल. आता नाटक सांगते मी तुला. बालगंधर्वला शो होता, आमचे पहिले शो चालले होते. आणि बालगंधर्वच्या शोमध्ये माझा आणि महेशचा म्हणजे माझा नाटकातला शेवटचा सीन असतो तो. आणि त्या सीनला महेशचा तो एक वाक्य आहे की मी ती पोथी उघडते, महेश पोथी उघडतो म्हणजे सदाशिव त्यातलं कॅरेक्टर. आणि त्यात एक डब्बू म्हणजे नाणं ठेवलेलं असतं. तर तो म्हणतो की अरे मी दिलेला हा डब्बू आहे गुरुजींना, म्हणजे पंडितजींना माझी आठवण होती. तर माझं वाक्य होतं खरं आहे. आपल्या आताच्या बोलीभाषेमध्ये आपण एवढे इंग्लिश किंवा असे शब्द वापरतो की ते इतकं माझं पटकन निघून गेलं. मी खरं आहे असं म्हणायच्या ऐवजी करेक्ट आहे असं म्हटलं. आणि मग मला त्यांनी जो लुक दिला, मी म्हटलं नको बाबा तू हसू नको. आणि बरं स्टेजवर बोलायला काय मी बोलणार तिथे. आणि एक 2-4 सेकंदांनी प्रेक्षकांना कळलं की काहीतरी झालेलं आहे, गडबड झाली आहे. आणि मग असं छोटासा हास्या आला. आतमध्ये आले एक्झिट करून. आणि मग सुबोधनी मला विचारलं अगं इथे तर हास्या नसतो, इथे का हास्या आला या सीनला. म्हटलं थांब तुला सांगते. आणि मग मी त्याला नंतर सांगितलं, म्हटलं असं असं झालं सुबोध, ह्या पंतांनंतर तूच आहेस बहुधा चुकून. पण ते इतक्या गमतीशीर गोष्टी असतात की पटकन आपण म्हणून जातो त्या. आपण जेव्हा भाषेत आपण आता वापरतो इतक्या इझिली इझिली पटकन वापरून जातो, तर ते तोंडातनं निघून गेलं. आणि नंतर आम्ही बाहेर पडत असताना पुणंच ते मुलं माणसं काय टोमणे मारायला काही सोडणार नाहीत बिलकुल. तर माझ्या समोर 2 बायका निघत होत्या, बाहेर जात होत्या. तर त्या पण गंमत घेऊन कसं ना ती करेक्ट आहे म्हणाली चुकून. आम्ही आपले हसतोय मागे. तो एक किस्सा. त्याच्यानंतर एक किस्सा असा होता की माझा आणि राहुलचा सीन होता. आणि काहीतरी मी त्याच्याशी मला डायलॉग आता आठवत नाही, बट मी डायलॉग म्हणून मी अशी फिरते आणि ह्या साईडला येते आणि तो काहीतरी बोलत बोलत माझ्या इकडे येतो. तर मी मला डायलॉग म्हटला आणि इथे आले आणि पुढे काहीच घडे ना. 5 सेकंद झाली, 7 सेकंद झाली, काहीच नाही. मला इथे कानात काहीच नाही. मी बघितलं तर राहुल कम्प्लीट ब्लँक झाला होता. त्याला काहीही आठवत नव्हतं. आणि हेमा ताई तुला सांगते, स्टेजवर ब्लँक होण्यासारखी वाईट गोष्ट नाही. खरंच आहे. म्हणजे इतकं ब्लँक व्हायला होतं आपल्याला की आपलं नावही आठवत नाही की कोण आहोत आपण काय करतो. इतकं ब्लँक असतं ते. म्हणजे ते 5 सेकंद म्हणजे 5 वर्षासारखे असतात की अरे मला काहीतरी कोणीतरी सांगा. मग ते ऍडजस्ट केलं. मी त्याला काहीतरी सांगितलं, क्ल्यू दिला. आणि मग ते त्यामुळे नाटकातल्या गमती जमती हा बाप रे बाप भयानक. प्रत्येक प्रयोगाला काहीतरी व्हायचं. एका प्रयोगाला सदाशिव म्हणजे महेश त्याची एक एंट्री विसरला होता आणि पुढचीच एंट्रीची तयारी करून आला. मग आम्ही पळत सगळे आतमध्ये ह्याला चेंज करायला. मग एक त्याची दाढी काढतोय आणि ती बाराबंदी सोडा, मग दुसरी घाला, असं सगळे प्रकार. आणि गंमत जम्मत फुल ऑन हॅपनिंग चालू असतं बॅकस्टेजला. नाटक म्हणजे तू जसं आता म्हणालीस ना बोलताना की ब्लँक होतो एकदम. तर एकदा माझ्या कार्यक्रमात असा माझा प्रसंग झाला होता. एकदा आमच्याकडे एक
खचून भरलेला हॉल आणि मस्त मैफिल चालू होती. तर काय झालं, आयोजकांनी येऊन मला पटकन हळूच सांगितलं की आम्ही फक्त तुमचं इंट्रोडक्शन देतो आणि तुम्ही साथीदारांच्या बद्दल तुम्हीच बोलाल का, आता मी कधी लिहिणार. आणि तर आता ती इतकी गोष्ट नॉर्मल असते आपल्यालाही ती. ते म्हटलं हो ठीक आहे मी बोलीन त्यांच्याबद्दल असं. आणि नेहमीचे माझे साथीदार कोणीही असं नवीन नाही किंवा काही नवीन नाही की मी ह्याला आजच ओळखते असं काही नव्हतं. आणि मी बसले आणि तानपुरा वगैरे लावला, हातात तानपुरा, आणि त्यांनी माझं नाव सांगितलं आणि ते निघून गेले. असं झालं सगळं. तर मग मी तर त्यांनी मला सांगितलं, त्यांनी इशारा केला की तुम्ही या दोघांच्याबद्दल बोला असं. तर मी म्हटलं हां असं. तेव्हा तोपर्यंत माझ्या ते लक्षात होतं. आणि मी म्हटलं आज माझ्याबरोबर साथीला, आणि मी तबलेवाल्याकडे नुसतीच बघत बसलीस. आणि तो तबलेवाला मला वाटतं, तर मी नाव असं पटकन हळूच केलं. मग त्याने मला त्याचं नाव सांगितल्यावरती तो कार्यक्रम संपल्यावरती इतका रागवला, हेमा ताई तू माझं नाव कसं विसरली. अरे म्हटलं तो वेगळा किस्सा, आता मी नंतर तुला सांगते. पण टोटली ब्लँक. खूप वाईट असतं ते, खूप जास्त वाईट असतं ते, काहीच आठवेच ना त्याचं नाव. खूप वाईट असतं. तर अशा काहीतरी प्रसंग. मग तो नंतर आणि ते काही गोष्टी मग ते नेहमीसाठी चिकटतात. मग तो प्रत्येक वेळेला साथीला असताना माझं नाव हे आठवतंय ना, म्हटलं हो रे एकदा ब्लँक झाली म्हणून सारखी नाही होणार. नाही, अशा गमती असतात नक्की. क्या बात आहे. वा, एकदम असं नॉस्टॅल्जिक झाल्यासारखं झालं ना एकदम. ते मला ते आठवतंय सगळं. हो, आणि मी पण विसरले ग क्षणभर की आपण पॉडकास्टला मला पुढे न्यायचंय काहीतरी. म्हणजे मी पण रमले या तुझ्या आठवणींमध्ये. छान, क्या बात आहे. पण मग पुढचा प्रवास परत गाण्याकडे कसा सुरू झाला? कारण तू एवढे जसं आता तू म्हणालीस की 60-65 प्रयोग त्याचे केले. 2009 ते 2010 एंड 2010 मध्ये मी 60-65 नंतर प्रयोग केले त्याचे. नंतर 2011ला मी बाहेर पडले आणि मग मी जॉब करायला लागले त्यावेळेला. बरं. तर तेव्हा असं काय म्हणजे खूप डोक्यात नव्हतं, पण अगदी समोरून चालून आली ते. पण तुला म्हटलं तसं माझ्या आयुष्यात जशा अपॉर्च्युनिटीज माझ्याकडे येत गेल्या ना, तशा मी त्या जेव्हा जशा शक्य होत्या तशा मी त्या घेत गेले. म्हणजे तसं म्हणून म्हटलं की रिस्ट्रिक्टेड मी कधीच स्वतःला ठेवलं नाही. की गाण्याच्या बाबतीत पण म्हणशील तर अगदी क्लासिकलपासून फिल्म सॉंग्सपर्यंत सगळ्या प्रकारची गाणी मला म्हणता यायला पाहिजे तसा माझा हट्ट आजही होता आणि आजही आहे. त्यामुळे मी ॲज अन आर्टिस्ट म्हणून पण, आणि मुळात मी माझं व्यक्तिमत्व जे आहे ना ते असं ओपन आहे, खूप असं रिजिड किंवा असं माझं नाही आहे. तर त्यामुळे तसंच ते ऑफकोर्स ते रिफ्लेक्ट होतं तुम्ही जसे आहात तसे. कारण मला आठवतंय मी तुझा एक गझलचा एक कॉन्सर्ट, गझलियत, आणि अजून त्याच्या आधी एक शामे काहीतरी असा एक कार्यक्रम मी तुझा ऐकायला आली होती. शामे गझल का असंच काहीतरी होतं. पण तेव्हा पण जे तुझं प्रेझेंटेशन होतं, जे स्पेशली गझलांचं जे होतं ते मला खूप म्हणजे जबरदस्त आवडलं. अगदी एकदमच छान. आणि बाकी नाट्यगीतं आहेत, म्हणजे नाट्यगीतं म्हण किंवा भजन म्हण, ह्या सगळ्या गोष्टी तुला घरातनंच आलेल्याच आहेत. म्हणजे आई पण एक म्हणजे चतुरस्र गायिका म्हणून ती प्रसिद्ध आहेच की, पण तिने पण नाट्यसंगीत, जरी ती सांगलीतनं आली त्यामुळे नाट्यसंगीताचा बास जास्त तिच्यावर होता. त्यानंतर तिने इथे आल्यानंतर क्लासिकलवर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं. नाट्यसंगीत तर होतंच, म्हणजे रक्तातच होतं, असं नाट्यपंढरीतून आल्यामुळे ते होतं. बट नंतर तिने स्वतःला तसं डेव्हलप केलं आणि अतिशय छान तिने तो सगळा मेळ साधलेला होता अजूनही. की अभंग असेल तरी, आणि ह्या गोष्टी खूप मी जेव्हा तानपुऱ्याला बसायची ना, आता जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा असं वाटतं की अरे, असं अनेक वेळेला असं होतं की एखादी बंदिश किंवा एखादं गाणं किंवा अभंग काही ऍक्च्युली मी अशी आईकडे शिकलेली नाहीये ऐकून सगळ्या, पण मला ते येतं. मग मला कधीतरी आई अशी, कधी मी काही सादर केलं तर अरे हे तू कधी शिकलीस? मी म्हटलं अशी मी शिकले नाही, मला जे काय ऐकून आलेत ते संस्कार ते आहेत ते आहेत आणि ते येत आहे. तर त्यामुळे ते आईचं जे काय प्रेझेंटेशन होतं, ज्या पद्धतीने ती क्लासिकल हे सादर करते किंवा ज्या पद्धतीने ती सेमी क्लासिकल फॉर्म असतील, अभंग असेल, नाट्यसंगीत, प्रत्येकाचा आपला बाज आहे वेगळा. तर त्याप्रमाणे तुम्ही स्वतःला मोल्ड
करणं खूप गरजेचं असतं नक्कीच. कारण तुमचा क्लासिकलचा आवाज किंवा त्याची फेक जी असते ती वेगळी असते. जेव्हा तुम्ही नाट्यसंगीत गाता ते भावना प्रधान जास्त आहे नक्कीच. तर त्यामुळे त्याच्यात भावना तुम्ही लोकांना ते शब्द पोहोचवणं, त्यातला अर्थ पोहोचवणं हे खूप महत्वाचं आहे. तर त्यामुळे तसा तो प्रवास माझा नंतर परत सुरू झाला. मी म्हटलं तसं 2011ला मग मी जॉब सुरू केला आणि आता जवळजवळ 15 वर्ष झाली मी सिंघानिया स्कूलमध्ये आहे. आणि तो पण एक खूप वेगळा अनुभव आहे हेमाताई, की नुसतं एक परफॉर्मर असणं फक्त आणि परफॉर्मर आणि टीचिंग करणं हे खूप वेगळं आहे. हे खूप गोष्टी वेगळ्या आहेत. कारण खूप वेगवेगळ्या वयोगटाच्या मुलांना तुम्हाला हँडल करायला लागतं तिथे. आणि प्रत्येक वयोगटाप्रमाणे तुम्हाला तीच गोष्ट, एखादं XYZ कुठलंही गाणं असेल तर ते मला जर 7 वर्षाच्या मुलाला समजवायचं तर ते मला वेगळ्या पद्धतीने समजवायला लागतं. जे 15 वर्षाच्या मुलाला समजवायचं ते वेगळ्या पद्धतीने त्यांना हे करायला लागतं. तर त्यामुळे हा माझा 15 वर्षांचा हा अनुभव पण खूप जास्त महत्त्वाचा आहे. जसा परफॉर्मन्सचा तर आहेच, नाही असं नाही, बट ह्यामुळे शिक्षण देताना किंवा आता तू पण एक गुरु आहेस तर शिकवताना कितीतरी गोष्टी आपल्याला उमगत असतात की ज्या आपण शिष्य असताना एखाद्या वेळेला आपल्याला ते क्लिक झालेलं नसेल किंवा एखादा पॉइंट आपल्याला म्हणजे तो समजलेला नसेल, पण तो दुसऱ्याला समजावून देताना एखादी गोष्ट, अरे हा थॉट मला आधी नव्हता आला, असं मला होतं. बरोबर आहे की असा विचार मी कधी केला नव्हता, पण आता बोलता बोलता पटकन आपण बोलून जातो त्याला समजवताना. बट तर ते ह्या प्रोसेस पण मी खूप एन्जॉय करते मुलांबरोबर. एकतर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जी एनर्जी मिळते आणि पॉझिटिव्हिटी मिळते त्याला काही तोड नाही. खरंच आहे. त्यामुळे ती 15 वर्ष, आता 15वं वर्ष सुरू होईल, सो तो पण एक खूप छान अनुभव माझ्या गाठीशी आहे. खूप चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम आणि मुलं पण इतकी टॅलेंटेड. आजकालची मुलं तर भयानक टॅलेंटेड, अत्यंत हुशार आणि खूपच टॅलेंटेड. मला सांग की जसं आता आपण बोलण्यामध्ये तू म्हणालीस की एवढं नाटकाचे पण तुझे दौरे असायचे किंवा एवढे प्रयोग केलेस, तर तिथे नाट्यसंगीत गाताना तुला असं काही म्हणता येत नाही आपल्यासारखं की आता अरे दे सूर दे रे बाबा, तानपुरे मला ऐकू येत आहेत का, हे अशा काही भानगडी तिथे चान्सच नसतो. म्हणजे तुला तो डायलॉग म्हणताच तो स्वर तुला घ्यायला लागतो आणि तिथनंच ते गाणं उचलायला लागतं, ते पद उचलायचं असतं. तर मला हा प्रश्न पडलाय की तू एवढ्या सगळ्या ह्याच्यावरती आता जसं तू 15 वर्ष झाले एका एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये तू ॲज ए गुरु म्हणून पण काम बघतेस, तर तू तुझ्या आवाजाची काळजी कशी घेतेस? खरं सांगू का, टचवूड, बट ती देणगी मला देवानी दिलेली आहे. फार मी आवाजाची काळजी ॲज सच घेत नाही, किंवा हां एवढं फक्त करते की समजा थंड हवा असेल तर थंड पाणी न पिणे, किंवा जेव्हा स्पेसिफिकली जेव्हा नाटकात काम करत होते तेव्हा खूप स्ट्रेनियस असतं ते. कारण तुमचं डबल तुमची मेहनत जात असते. मला बोलायचे बरं, डायलॉग्स बोलताना मी आत्ता बोलते तसं मुळू बोलून चालत नाही. तुम्हाला ते ॲग्रेशन असेल तर ॲग्रेशन, रडायचं असेल तर रडायचं, हसायचं असेल तर हसायचं, जे काय असेल ते त्या वेळेला त्या सीनमध्ये जे असेल ते, तर त्या फोर्सनी तुम्हाला ते बोलावं लागतं. बरं, आणि नाट्यसंगीत परत तू म्हणालीस तसं डायलॉग झाला रे झाला की हार्मोनियम किंवा काय ऑर्गनवाल्यांनी सूर दिला की लगेच सुरू व्हायचं. तिथे वेळच नसतो, फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा पण वेळ नसतो की अरे सूर मिळालाय का नाही, अरे माझा आवाज कसा आहे, हा विचारच तिथे येऊ शकत नाही त्या सेकंदाला. त्यामुळे तो तिथे सुरू करायचा असतो. तर त्यामुळे कोमट पाणी पित राहणं, थोडासा आवाजाला थोडंसं रिलॅक्सेशन मिळत राहतं, हे मी करायचे तेव्हा. की अगदी गरम नाही, बट कोमट पाणी, वॉर्म वॉटर सिप करत राहायचं की गळा. कारण होतं काय, परफॉर्म करताना एकतर आपण खूप असे हायपर झालेलो असतो, एकतर एनर्जी दिलेली असते, त्यात लाईट्स असतात हॅलोजन, त्यांनी वाट लागते, त्यांनी इतकी कोरड आणि हीट जनरेट होते ना आतमध्ये, म्हणजे बॉडीमध्ये पण निर्माण होते ती. त्यामुळे तुम्हाला जास्त थकायला होतं त्या लाईट्समुळे.
तर त्यामुळे तुम्हाला ते डिहायड्रेशन तुमचं घालवणं खूप गरजेचं असतं त्यावेळेला. त्यामुळे मॅक्झिमम तुम्हाला जेवढं पाणी पिता येईल बरोबर आहे. तेवढं मी प्यायचे. बाकी इन जनरल मला विचारशील की तेलकट खातेस का किंवा अवॉइड करतेस का, किंवा थंड पाणी प्रचंड माझं पिणं होतच नाही जनरली, किंवा कोल्ड्रिंक्स पण मी पितच नाही, मला आवडतच नाही ते. पण उन्हाळ्यात कधी कधी आपल्याला वाटतं म्हणून मी पिते. बट अदरवाईज तेलकट तुपकट वगैरे माझं टचवूड पण मला तसा काही प्रॉब्लेम सुदैवानी होत नाही की बाबा तेलकट खाल्लं म्हणून असं झालं ते अमुक. त्यामुळे बेसिकली तुम्ही तुमचा आवाज ओळखावा. प्रत्येकाचीच जशी तब्येत वेगळी वेगळी तशी क्वालिटी किंवा तुमचे डूज अँड डोंट्स बदलतात. बरोबर. तुम्हाला एखाद्या गोष्टीचं जर ॲलर्जी असेल तर अवॉइड करणं करा, तेच उत्तम की बाजूला राहा त्याच्यापेक्षा. त्यामुळे मी असा प्रचंड काहीतरी त्याच्यावर. पण आता शाळेत शिकवताना पण तुला तसा अनुभव असेल ना की एवढ्या मोठ्या मुलांना सांभाळायचं तर किती नाही म्हटलं तरी ओरडावं लागतं, ओरडारडी होते तर अगदीच त्याच्यातही तुला आवाज गाण्याच्यासाठी म्हणून सांभाळणं, कारण तू एक चांगली परफॉर्मर म्हणून पण आहेस, तुझे अनेक ठिकाणी तुला शोजना कार्यक्रमांना सतत जावं लागतं. हो, पण म्हणजे मी म्हटलं तसं की मी त्याच्यासाठी असं प्रचंड काहीतरी वेगळं करायचं म्हणून मी काही केलेलं नाहीये. ती देवाच्या कृपेने आजपर्यंत ती आहे देणगी की मला फार तसा काही त्रास झाला नाही आजपर्यंत आणि नच होवो. बिलकुल. वेदेश्री, तू अनेक प्रोजेक्ट्सच्या मुळे पण आमच्या समोर येतेस बरेचदा, तर मला आता तुझ्याकडून नेमकं समजून घ्यायची इच्छा आहे की काय काय प्रोजेक्ट्स आहेत. अनेक प्रोजेक्ट मी केले ज्याच्यामध्ये म्हणजे थोडंफार मी स्वतः कॉम्पोजिशन पण करते. अरे वा. पण ह्याबद्दल मी जे बोलणार आहे आत्ता, हा प्रोजेक्ट बाबा माझे सासरे डॉक्टर विद्याधर ओक त्यांनी कॉम्पोजिशन्स त्यांची केलेली होती आणि त्याच्यात मी आणि आई गायले होते. तर त्यातला एक खूप हा एक मी म्हटलं ना की काही क्षण आपल्या असतात आयुष्यभर मरेस्तोवर राहतात, तशातला हा एक अनुभव की कुठल्याही कलाकार, म्हणजे तू पण कलाकार आहेस, जेव्हा आपण एखादी कला किंवा एखादं गाणं सादर करतो स्टेजवरून लोकांची वावा मिळवतो, बट जेव्हा आपले गुरु, म्हणजे माझी आई किंवा आपले गुरु जेव्हा आपलं कौतुक करतात आणि पाठीवर शाबासकी देतात, त्याच्यातला जो एक आनंद आणि जो काही वेगळंच फिलिंग आहे की ते कुठलाही पुरस्कार किंवा काहीच असूच शकत नाही आणि हे कोणाला आपण सांगू पण शकत नाही. तो स्वतःचा अनुभव आहे, तो स्वतःशी जपून ठेवायचा अनुभव. तर तसा एक अनुभव मी तुला सांगते. त्या प्रोजेक्टमध्ये एक गाणं होतं, यशोदेचा बाळ राज्य करी विश्वावरी, असं एक गाणं होतं. तर ते गाणं रेकॉर्ड झालं आणि आई तिथे बसली होती. मी रेकॉर्डिंग केलं वगैरे आणि नंतर मी तिथे जाऊन बसले. तर गेले आतमध्ये तर आई अशी बसली होती. म्हटलं बापरे, वाट लागली म्हटलं मी काहीतरी. तर बघितलं, म्हटलं काय झालं, तर ती रडत होती. मी म्हटलं अगं काय झालं तुला. तर त्याला तिने जे वाक्य म्हटलं ते मी कधीच नाही विसरणार. ती म्हणाली, वेदू आज मला तुझ्यातली आई दिसली. तर ते इतकं मला ते असं शहारा आला तिथे, आत्ताही आला की जसं असतं ना की एक गाणं, मी तुला मगाशी म्हटलं तसं भावना त्या गाण्यातल्या किंवा त्या गाण्याचा अर्थ समजावून सांगण्याचा प्रत्येक कलाकार प्रयत्न करत असतो, पण त्याला खूप महत्वाची साथ असते, ती म्हणजे अनुभवांची. की तुमच्या आयुष्यात आलेले चांगले वाईट अनुभव तुम्हाला खूप काही शिकवून जातात आणि त्याचा परफॉर्म करताना, तुम्ही सादरीकरण करताना प्रचंड प्रमाणात त्याचा उपयोग होतो नकळत काही वेळेला. तर त्यावेळेला मला मुलगी झालेली होती आणि ती 1-2 वर्षांची वगैरे असेल, तर त्यामुळे ती जी भावना, एक मातृत्वाची भावना आहे, ती विकत नाही आणता येत. ती तुम्ही फील करावी लागते. आणि जोपर्यंत तुम्ही ती आई म्हणून होत नाही तोपर्यंत ती येणारच नाही ती खरंच. तर त्यामुळे त्यावेळेला ती आई मला म्हणाल्यानंतर मला इतकं छान वाटलं की म्हटलं हा क्या बात आहे. म्हणला आपल्या गुरुकडनं आपल्याला असं मिळणं, कौतुक आणि शाबासकी मिळणं, ह्याच्यासारखी दुसरी गोष्ट नाही. त्यामुळे त्याच्या 2 ओळी तुला मी बिलकुल मला नक्की ऐकायची इच्छा आहे. यशोदेचा बाळ, यशोदेचा बाळ
राज्य करी विश्वावरी. यशोदेचा बाळ राज्य करी विश्वावरी. माया मावेना उदरी, माया मावेना उदरी. यशोदेचा यशोदेचा बाळ राज्य करी विश्वावरी. लावू नका दृष्ट कैसे, लावू नका दृष्ट कैसे, परब्रह्म सान. लावू नका दृष्ट कैसे, परब्रह्म सान. सुखाचे निधान, सुखाचे निधान म्हणे मीरा. यशोदेचा बाळ राज्य करी विश्वावरी. यशोदेचा बाळ राज्य करी विश्वावरी. क्या बात है, क्या बात है. वा. वेदश्री, मी उत्तुंग या संस्थेबद्दल पण खूप ऐकलं आहे. आणि एक तू म्हणजे आयोजकांच्या भूमिकेत पण तू एक आहेस. हो, आहे. उत्तुंगबद्दल सांगायचं म्हणजे आमच्या आयुष्यातला लहानपणापासून जे आम्ही घडत गेलो त्याच्यात जसं मगाशी एक सांगायचं राहिलं की जसे गाण्याचे संस्कार होत होते तसे नाटकाचे संस्कार बाबांमुळे होत होते. कारण 1984 साली बाबांनी अनादिमी अनंत मी हे नाटक सावरकरांवर लिहिलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, त्यांच्या चरित्र सगळं की त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, वक्ते म्हणून ते कसे होते, नाटककार म्हणून कसे होते, नेते म्हणून कसे होते. तर ते अतिशय सुंदर असं नाटक बाबांनी लिहिलं. त्यावेळेला जवळजवळ त्याचे 200-300 प्रयोग केले. 40 लोकांची टीम होती, मला अजूनही आठवते हेमाताई. आणि त्याच्यात खऱ्या मशाली आम्ही आणायचो. मला आठवते की विंगमध्ये आम्ही मदत करायचो. मी 4 वर्षाची होते, दादा 6 वर्षाचा. आणि त्या मशालीच्या ह्याला आम्ही तो कापूस गुंडाळा, मग रॉकेलमध्ये भिजवून ठेवा, असे सगळे आम्ही प्रकार करायचो आणि ते घेऊन जायचो. तर त्या नाटकाने पण खूप मोठा पगडा आमच्या आयुष्यावर अखंड राहिलेला आहे आजपर्यंत. आणि आता आम्ही म्हणजे माझा भाऊ ओमकार खाडीलकर त्यांनी परत शोज सुरू केलेत. जसं जसं आम्हाला शक्य होतं, कधी तो अभिवाचन करतो, नाट्यवाचन करतात, पुण्यात असतो तो. जेव्हा शो येतो तेव्हा आम्ही तो फुलफ्लेश 2.5 तासाचा शो आहे, त्याचं नाटक आहे. त्याचं संगीत आईने दिलं होतं. आणि त्यावेळेला लाईव्ह 10 जण गायचे. स्टेजवर एका कोपऱ्यावर आई आणि तिचे शिष्य, आणि तेव्हा मी छोटी होते पण मी स्टेजवर आईबरोबर बसलेली असायचे आणि आम्ही ते लाईव्ह करायचो. आणि त्यामुळे तो एक खूप मोठा संस्कारांचा भाग जसं म्हटलं मी, तसा तो एक अविभाज्य घटक आमच्या आयुष्यातला आयुष्यभर आत्तापर्यंत राहिला आहे आणि तो राहणार आहे. की इतकं असायचं की लहानपणी कळायचं नाही, तुम्ही हो आम्ही जाणार आहोत, हो सावरकर काकांचं नाटक करायला जाणार आहोत, इतकं मी बोलायचे. म्हणजे आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर आमच्या घरचेच असल्यासारखे वाटायला लागलेले होते तेव्हा. तर ते खूप मोठे संस्कार आमच्यावर झाले. आणि त्यानंतर 94 साली बाबांनी उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट अशी संस्था पार्ल्यामध्ये निर्माण केली, स्थापन केली. आणि त्याचा एम असाच होता की उत्तम किंवा प्रतिथयश जे कलाकार आपण म्हणतो त्यांचे कार्यक्रम तर होतच असतात, नेहमीच होत असतात. पण असे अनेक कलाकार हेमध्ये आपल्या आजूबाजूला असतात की ते त्या लेव्हलला असतात कलेनी, पण फक्त नशिबानी जोड तेवढी दिलेली नसते किंवा काही दुसरी कारणं असतात, त्यामुळे ते तेवढे पुढे येऊ शकत नाही.
तर बाबांचं हीच विचारसरणी होती की हे तर आहेतच, त्यांना म्हणजे नमन आहे जे ग्रेट आर्टिस्ट आपले आहेत, पण त्यांच्या बरोबरीने तुम्ही ह्यांना पण ऐका, क्या बात, यांची पण कला तुम्ही ऐका. आणि मला खरंच आता उत्तुंगला याच वर्षी 30 वर्ष पूर्ण होतील. बापरे. आणि कौतुकाची गोष्ट असं आहे, हे कोणी करत नाही, मला माझ्या तरी माहितीत नाही आहे, खूप रेअर असं घडतं की आई बाबा स्वतः एक उत्तम कलाकार असताना स्वतःचा तो बडेजाव किंवा स्वतःची ती पत किंवा प्रत बाजूला ठेवून दुसऱ्या कलाकारांना स्टेजवर आणणं ही खूप मोठी गोष्ट आहे. की त्याच ताकदीचे तुम्ही दोघं जण कलाकार आहात, पण तिथे आपली कला नाही, तुम्ही ह्या कलाकारांना ऐका, तुम्ही ह्या कलाकारांना ऐका. त्यामुळे उत्तुंगची सुरुवात तशी झाली आणि त्याच्यामध्ये अत्यंत विविध प्रकारचे कार्यक्रम, म्हणजे त्याच्यामध्ये नाटक झालं, त्याच्यामध्ये गाण्याचे प्रोग्राम तर झालेच, डान्सचे प्रोग्राम झाले, यमुनाबाई वाईकर लावणीवर प्रोग्राम झाला होता, नाट्यवाचन झालं होतं, कविता झाल्या, काय नाही सगळं. वक्ते, मोठे मोठे वक्ते येऊन उत्तुंगच्या व्यासपीठावर त्याची सुरुवात उद्घाटनाच्या ह्याला बाबा महाराज सातारकरांचं प्रवचन होतं. अरे वा. आणि मी तो कधीच नाही विसरणार. असे मस्त 40 टाळकरी मागे उभे होते आणि तो जो काय मजा आम्हाला आली होती ना त्या उद्घाटनाच्या सोहळ्याला. नंतर मग अजून 30 वर्ष आता चालूच आहे. आता उत्तुंगची धुरा मी आणि माझ्या भावानी सांभाळली, त्यामुळे आम्हाला जसं जमतं आमच्या व्यापातून तसं ठाण्याला मी सांभाळते आणि पुण्याला त्याची शाखा दादानी सुरू केली. त्यामुळे आमच्या परीने आम्ही उत्तुंगचं कार्य पुढे नेऊ शकतो, याचा आम्हाला खरंच मनापासून आनंद आहे आणि समाधान आहे की आईबाबांनी जे काय आम्हाला आंदण दिलेलं आहे एक कलाकार म्हणून पण. आणि त्यांचं नेहमी असायचं की तुम्ही समाजात राहता तर आपण समाजाचं काहीतरी देणं आहोत, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, जे आम्ही लक्षात ठेवलं. आणि आणा नवीन लोकांना पुढे आणा, हे पण चांगलं आहे, ते पण चांगलं आहे. एक तुला गंमत सांगते, पु ल देशपांडे ज्या वर्षी गेले त्यावर्षी खूप चालू झालं होतं की अरे आता पु ल गेले, आता सगळं संपलं का. पण बाबांनी मग एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम तेव्हा केला होता की नवीन पिढी म्हणतीये अहो आम्ही आहोत ना. अच्छा, क्या बात आहे. करेक्ट आहे की जसं शो मस्ट गो ऑन. हो हो. पुलांच्या बाबतीत तर तसा कधी होणंच शक्य नाही, पण म्हणजे एक कलाकृती संपली की दुसऱ्याचा जन्म होतच असतो. तर त्यामुळे तसे आम्ही प्रोग्राम केले की नवीन पिढी म्हणते अहो आम्ही आहोत ना, घाबरू नका, नवीन कवी जन्माला येणारच आहेत आणि नवीन नवीन काव्य होणारच आहेत. तर अशा पद्धतीने उत्तुंगची आम्ही धुरा सांभाळतोय आणि जोपर्यंत शक्य आहे ती आम्ही सांभाळतच राहणार आहे, त्याचं खरंच आनंद आहे. त्यानंतर दुसरं सांगायचं, 4-5 वर्षापूर्वी मी आईच्या नावाने आता एक छोटीशी अकॅडमी सुरू केली, आशा खाडीलकर अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स. तर त्याच्यामधून पण मी गाण्याचं शिक्षण देते. हां, त्याच्यामध्ये मग मी क्लासिकल, मगाशी म्हटलं तसं क्लासिकलपासून मी फिल्म सगळ्या गोष्टी तिथे शिकवते. सगळे जॉनर त्याच्यामध्ये शिकवले जातात. त्यामुळे आहे माझ्या परीने मला जेवढं शक्य आहे तेवढं वाटचाल सुरू आहे, त्याचा आनंद आहे. क्या बात आहे. आणि या निमित्ताने एक छान गोष्ट झाली की आपल्या या म्युझिक कहाणी या पॉडकास्टमध्ये आतापर्यंत सगळ्या आर्टिस्टची स्टोरी, म्हणजे एक कलाकार घडताना प्रत्येकाचं काहीतरी वेगवेगळं स्रोत आहे, म्हणजे ती घडण्यामागची स्टोरी वेगवेगळी आहे, पण म्हणजे पॉइंट एकच आहे की मला हेच करायचं आहे ना. तर तू पण नाटकांच्या ह्याच्यामधनं पण आलीस, तुझ्याकडे पण एवढा मोठा अनुभव होता, पण तरीही तू गाण्याला पुढे धरून चालत आली. आणि त्याचा आज तू म्हणजे हा एका दृष्टीने शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसारच आहे, किंवा नॉट ओन्ली शास्त्रीय संगीत पण हा आपल्या अभिजात संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपापल्या परीने आपण खारीचा वाटा उचलतोय सगळे. आणि एक आयोजक म्हणून तू नवीन जसं तू आता म्हणालीस आर्टिस्टना पण घेऊन वेगवेगळे कार्यक्रम त्यांच्या निमित्ताने करत असतेस. तर आता आम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये जी लोक मोठमोठे आणि चांगले प्रोग्राम ऑर्गनाईज करतात, म्हणजे आपल्या अभिजात संगीताचे, अशाही लोकांचे आम्ही पॉडकास्ट करतोय आता की. तर त्याच्यामुळे आम्हाला तुझ्यामध्ये 2 गोष्टी सापडल्या, एक आर्टिस्ट आणि एक आयोजक. त्याच्यामुळे एका दगडात आमचे 2 पक्षी आम्ही साध्य केलेले आहेत. तर मला आता सांग की समजा एखाद्या नवीन आर्टिस्टला उत्तुंगमध्ये त्याला परफॉर्मन्स करायची इच्छा आहे
तर त्यांनी कसं तुमच्यापर्यंत कसं अप्रोच करायला पाहिजे? एकतर माझा नंबर अवेलेबल आहे. उत्तुंग. मग मी तुझा नंबर जर म्हणजे तुमच्या संस्थेचा म्हणून जर आपल्या पॉडकास्टच्या खाली, तर मग आम्ही तो नक्की देऊ. म्हणजे नवीन येणाऱ्या आर्टिस्टना, किंवा बरेचदा असं होतं की एखादा बाहेरच्या प्रदेशातला एखादा आर्टिस्ट आहे पण त्याला मुंबईत किंवा ठाण्यात गायची ज्यांना इच्छा असेल त्यांच्याशी मग मी कनेक्ट होते आणि मग ते त्यांची जी कला आहे ते आम्हाला व्हिडिओ पाठवू शकतात आणि मग आम्ही डिस्कस करतो. जर आम्हाला ओके वाटलं त्या गोष्टी स्टेजवर किंवा रंगमंचावर उत्तुंगच्या करण्यासारख्या आहेत, तर आम्ही लगेच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ऑफकोर्स ते कधी आणि कसं या गोष्टी नंतर होतात की त्याला काहीतरी. पण साधारण आपण उत्तुंगच्या तर्फे किती मैफिली वर्षभरात करतो? आता पुण्याला आणि ठाण्याला मिळून साधारणपणे 6 प्रोग्राम होतात. कधी 4 होतात, कधी 6, असं काही नक्की असं एवढे झालेच पाहिजे असं नाही, बट 4-6 प्रोग्राम पुण्याचे आणि ठाण्याचे मिळून होतात, ज्याच्यामध्ये सांगीतिक प्रोग्राम पण असतात. म्हटलं तसं कधी काव्य वाचन असतं, कधी काव्याशी निगडीत किंवा कविता. त्यामुळे जे छान आहे, जे दर्जेदार काहीतरी आहे आणि ते प्रेझेंट करून लोकांना आणि आनंद मिळेल त्याच्यात. काहीतरी उगाच करायचं म्हणून नाही, ते दर्जेदार. म्हणजे अशा आर्टिस्टनी तुझा नंबर त्यांनी अगदी आपण नक्कीच तो रसिकांच्यासाठी देऊया की त्या निमित्ताने आपल्या इकडे काही आणखीन छान टॅलेंट आपल्यापर्यंत पोहोचेल. आता तसा कार्यक्रम करतो म्हणजे गुरुबानी. गेली 2-3 वर्ष मी सुरू केलाय तो, की गुरुबानी म्हणजे 3 गुरु आणि त्यांचे 3 शिष्य. अरे वा. दरवर्षी मी 3 गुरुंना बोलवते, एक डान्स मधला, एक इन्स्ट्रुमेंटल आणि एक वोकल. बरं. आणि ते 3 गुरु तिथे बसतात आणि एकमेकांच्या शिष्याची कला बघतात, ऐकतात आणि अप्रिशिएट. ते एक खूप मस्त गंमत असते. आणि एखादा आपल्या गुरुसमोर आपण गातच असतो, पण दुसरे मातब्बर कलाकार तिथे आहेत, रसिक प्रेक्षक आहेत, त्यांच्या समोर आपण आपली कला सादर करताना एक कलाकार म्हणून किंवा शिष्य म्हणून पण आपल्याला एक खूप आनंद असतो की अरे या लोकांनी माझं गाणं ऐकलं किंवा माझा डान्स बघायला आलेले होते. तर त्यामुळे हे मी आता सुरू केलेलं आहे. ऑलरेडी आमची 2 वर्ष झाली. आता परत जून-जुलैच्या दरम्यान परत 3रं वर्ष आमचं. म्हणजे एकदा कलाकार जर तुझ्याशी जोडला गेला तर कुठल्याही जॉनर मध्ये तो म्हणून म्हटलं की दर्जेदार आणि काय आहे, सकस काहीतरी आहे ना, दर्जेदार आपण काहीतरी दाखवतोय ना, मग काही म्हणणं नसतं. त्यामुळे तो गुरुबानीचा आम्ही आता सिरीज सुरू केलेली आहे. त्यामुळे आता यावर्षी पण 3 गुरु आणि 3 शिष्य. आणि इतकं छान वाटतं ना, ते 3 गुरु बसलेत, मग त्यांचं आम्ही औक्षण करतो गुरुच्या शिष्याच्या हातून, आणि ते छान छोटासा सोहळा असतो आणि मग कलाकार आपली कला तिथे सादर करतो. वा. बरं, आत्ता आपला जरा कवितेचा पण विषय झाला, तर मी असं खूप इतरांच्याकडून पण ऐकलंय की तू पण सुंदर लिहितेस आणि तू पण कविता सुंदर लिहिते का नाही माहिती नाही, पण असं कधीतरी ठरवू दे कधीतरी प्रयत्न करते, काहीतरी सुचतं. ते सुंदर आहे का कसं आहे माहिती नाही, बट मी तुला एक वाचून दाखवते. क्या बात आहे. नक्की. छेडिल्या तारा मनाच्या आज तुझसाठी पुन्हा. क्या बात आहे. छेडिल्या तारा मनाच्या आज तुझसाठी पुन्हा, सांग रे वेड्या मनाला काय मी केला गुन्हा. क्या बात आहे. वा. तू मला अन मी तुला, तू मला अन मी तुला आपुलेच होते मानले. तू मला अन मी तुला आपुलेच होते मानले, तारा अशा जुळल्या जरी मग काय अपुरे राहिले. वा. छेडिल्या तारा मनाच्या आज तुझसाठी पुन्हा, सांग रे वेड्या मनाला काय मी केला गुन्हा. वाद नभता त्यात रे संवाद होता चांगला. वाद नभता त्यात रे संवाद होता चांगला, काय झाले मग असे झंकार तो का थांबला. छेडिल्या तारा मनाच्या आज तुझसाठी पुन्हा, सांग रे वेड्या मनाला काय मी केला गुन्हा. छेडिते मी हीच जी, छेडिते मी हीच जी माझ्या मनीची स्वरवीणा. छेडिते मी हीच जी माझ्या मनीची स्वरवीणा, विसरून साऱ्या वंचना तू ती एकदा ऐकना. छेडिल्या तारा मनाच्या आज तुझसाठी पुन्हा, सांग रे वेड्या मनाला
कायमी केला गुन्हा. वा वा वा. मला आता ना तू इतकं सुंदर वाचून दाखवत होतीस त्या गोष्टी, कविता, तर मला असं वाटलं हल्ली ना लोकांना कविता बरेचदा असं मी बघते, म्हणजे आपल्याकडे शिकायला येणाऱ्या किंवा आता स्टुडिओ असल्यामुळे लोकांना त्या अशा एका रिदममध्ये आणि सरळ छान वाचता पण येत नाहीत. हो हो. मला असं वाटतं त्याचे पण वर्ग घ्यायला पाहिजे. हो, कविता वाचणं खरंच आहे, पण कविता वाचणं हा एक स्किल आहे, प्रत्येकाला नाही जमत, कारण त्याच्यात तुम्हाला सूर नाही आहेत. आता मी चाल पण लावलेली, पण त्याला आता सूर नाही आहे. तुम्ही फक्त शब्दांवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करता आणि ते शब्द सूर नसताना, ताल नसताना तसेच्या तसे त्याचा अर्थ पोचवणं आणि योग्य ठिकाणी थांबणं, योग्य ठिकाणी त्याला बल देऊन, जिथे क्वेश्चन मार्क आहे तिथे प्रश्नचिन्ह होणं, बरोबर, स्वल्पविराम आहे तिथे तसं होणं, ते गरजेचं असतं. क्या बात आहे. वा वा. इतक्या गप्पा मारतोय की ह्याचा शेवट व्हावा असं मला वाटत नाहीये, पण तरी पण आता जाता जाता अजून एक काहीतरी तुझ्याकडून छान ऐकायचं आहे. नक्कीच, कारण तू स्वतः रचना करतेस आणि लिहितेसही उत्तम. ते आता उत्तम का मला माहिती नाही मग ते खरंच, पण जेव्हा तुला माहिती नाही आम्हाला माहिती आहे तसं माझ्या पद्धतीने माझ्या लेवलला लिहिते मी. तर एक कॉम्पोजिशन मी केलंय, ते अगदी प्रसिद्ध कॉम्पोजिशन जे लिखाण आहे, आताच अमृताची बरसून रात गेली. ते ओरिजिनल चाल पण अतिशय सुंदर आहे, बट मी त्याला एक थोडी वेगळी चाल लावायचा प्रयत्न केलाय. तर मी बिलकुल बिलकुल आपण त्याच्यानी आजच्या या आपल्या गप्पा अगदी का नाही शेवट नको म्हणूया, आपण इथे गप्पा थांबवूया. स्वल्पविराम देऊया या गप्पांना. नक्की. आताच अमृताची बरसून रात गेली, आताच अमृताची बरसून रात गेली, आताच अंग माझे, आताच अंग माझे विझवून रात गेली, आताच अमृताची बरसून रात गेली. वा वा वा. मजलाच हाय माझे जपता नभान आले, मजलाच हाय माझे जपता नभान आले, मजलाच ऐन वेळी, मजलाच ऐन वेळी उधळून रात गेली, आताच अमृताची बरसून रात गेली, उरले जरा जरासे गगनात मंद तारे, उरले जरा जरासे गगनात मंद तारे, हलकेच कूस माझी, हलकेच कूस माझी बदलून रात गेली, आताच अमृताची बरसून रात गेली, अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा, अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा,
गजरा 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 कसा फुलांचा, गजरा कसा फुलांचा, विसरून रात गेली, आताच अमृताची बरसून रात गेली, आताच अंग माझे, आताच अंग माझे, विझवून रात गेली, आताच अमृताची बरसून रात गेली, बरसून रात गेली, बरसून रात गेली. मला आणखीन एक खरं तर मी तुला म्हटलं होतं की आपण ह्याच नोटवरती संपवूया किंवा थांबूया इथे, पण अजून एक मनात एक प्रश्न राहिलेला आहे. आशाताईंचा म्हणजेच तुझ्या गुरूंचा 70चा कार्यक्रम तू काहीतरी एक मोठा आपण करतो आहोत, तर त्याबद्दल तू रसिकांना नक्की 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 या निमित्ताने नक्कीच सांगेन. येत्या 11 जानेवारीला आईच्या वयाला 70 वर्ष पूर्ण होतात, त्या दिवशीच. 70 वर्षाचं आयुष्य आणि त्यातली जवळजवळ 50च्या वर वर्ष सांगीतिक कारकीर्द, त्यामुळे खूप मोठी कारकीर्द आणि आयुष्य तिने जे आत्तापर्यंत घडवत आली स्वतःला, तर त्याचा एक कौतुक सोहळासारखा आपण म्हणूया त्याला. तर तो कौतुक सोहळा येत्या 11 जानेवारीला संध्याकाळी 5:30 वाजता सहयोग मंदिरला पहिल्या मजल्यावर आम्ही करणार आहोत. आणि खूप मजा येते आणि खूप समाधान वाटतंय की आपण आपल्या गुरुसाठी, आता माझी तर आई पण आहे, तर एक वेगळं त्याचं भावना खूप वेगळ्या आहेत आणि तिच्यासाठी म्हणून हा कौतुक सोहळा करणार आहोत. तर माझ्या रसिकांना अगदी नम्र विनंती आहे आणि आवाहन आहे की तुम्ही त्या कार्यक्रमाला मुद्दाम या. पहिला कौतुक सोहळा होणार आहे, त्याच्यानंतर आईच्या सांगीतिक कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम आशाताई एक सूरदासी. सूरदासी हे तिने नाव स्वतःला घेतलेलं बंदिशकार म्हणून आहे. सो तो कार्यक्रम मी आणि आदित्य ओक माझे मिस्टर आणि मुकुंदराज देव तबल्याला असणार आहेत त्या दिवशी. तो कार्यक्रम आम्ही सादर करणार आहोत की तिला एक मानवंदना, तिच्या कारकिर्दीला मानवंदना आणि पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यामुळे तो कार्यक्रम मी म्हटलं तसं 11 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता सहयोग मंदिर घंटाळीला आहे. आणि सगळ्या ठाणेकरांना, रसिक प्रेक्षकांना माझी नम्र विनंती की तो कौतुक सोहळ्यासाठी, तिचं कौतुक करण्यासाठी आणि तिची कारकीर्द पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जरूर त्या कार्यक्रमाला या, मला आशीर्वाद द्यायला या. तूही ये. नक्की नक्की 100% मी येणार. आणि मला असं वाटतं ठाणेकरच नाही तर त्यांच्यावरती जगभरातली जी काही लोक प्रेम करतायत त्या सगळ्या लोकांनी, ज्यांना शक्य आहे किंवा मुंबईकरांनी हा सोहळा नक्की याची डोळा याची देही अनुभवायला नक्की या, अशी मी पण सगळ्यांना आपल्याला आवाहन करते. आणि वेदश्री, मला असं वाटतं आज आपण हा पॉडकास्ट करूया, ह्या गोष्टीला वर्ष झालं, बरोबर वर्ष झालं. तर म्हणजे थोडक्यात आपण खूप दोघी बिझी होतो, थोडंसं खुश व्हायला अगदीच अगदीच. पण एनिवेज पण वर्ष लागलं ह्या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी. जब जो होना है तब तब सो होता है. सो आज म्हणूनच ही एक छान गोष्ट आज आपल्याबरोबर झालेली आहे की फायनली आपला पॉडकास्ट मस्त झाला. आणि थँक्यू सो मच की असंच परत तुला गायला इथे आम्ही नक्की बोलावू. या
आपल्या या नक्की. आणि छोट्याशा तू खूप छान हे करतेस त्या निमित्ताने. कारण काय होतं, एक कलाकार म्हणून आपण फक्त त्या कार्यक्रमापुरते भेटतो आणि निघून जातो, पण अशा गप्पा मारायला फार कमी वेळ किंवा कमी वेळा असं अनुभवायला मिळतं. त्यामुळे एक माणूस म्हणून आपण काय आहोत, कलाकार म्हणून लोकांना माहिती असतो, पण माणूस म्हणून काय आहोत ते आपल्या पण एकमेकींना ते समजतं आणि त्याच्याबरोबर रसिक प्रेक्षकांना पण ते. आणि आपला तोच म्युझिक कहाण्याच्या मागे तोच एक मुख्य उद्देश आहे की ह्याच्यातनं काहीतरी लोकांना ऊर्जा मिळावी आणि ती संगीताशी कनेक्ट व्हावीत. नक्कीच. आणि त्याच्यासाठी हा आमचा एक छोटा खारीचा वाटा. थँक्यू. त्या खारीच्या वाट्यात माझा वाटा झाला, त्याबद्दल मला बोलवलंच. खूप खूप थँक्यू. आणि तुला आणि तुझ्या टीमला आणि सगळ्या रसिकांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. सर्वांना सुखासमाधानाचं हे वर्ष आणि उत्तम कामाचं जाऊ, उत्तम आणि आयुरारोग्याचं जाऊ, खूप महत्वाचं. त्यामुळे थँक्यू. तेव्हा नवीन एका आर्टिस्टच्या बरोबर आपण परत पुढच्या आठवड्यात भेटूच. या तोपर्यंत आमच्या ह्या प्रयत्नांना तुम्ही यश द्या, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. तेव्हा नक्की भेटूया. थँक्यू. धन्यवाद.